CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चिखली पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली एका सराईत गुन्हेगाराला MPDA कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून आणखी दोघांना 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे। या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। चिखली पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या स्वप्नील उर्फ संपत गजानन काकफळे वय 25 राहा शेलूद या सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठीच्या MPDA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस नोंदीनुसार आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल असून त्यामध्ये मारहाण, चोरी, रात्री संशयास्पद हालचाली, गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन करून नागरिकांना धमकावणे, जुगार अड्डे चालवणे, गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापुगिरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे चिखली शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी आरोपीविरुद्ध MPDA अंतर्गत प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे पाठविला। प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्वप्नील काकफळे यास 1 वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले। दोघांना तडीपाऱ्याच्या कारवाईचा भाग म्हणून अनिकेत श्रीमंत आणि साहिल शिंगणे या दोघांविरुद्धही कठोर भूमिका घेत त्यांना बुलढाणा जिल्ह्यातून 3 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशाच कठोर कारवाया यापुढेही सुरू राहतील असा स्पष्ट संदेश चिखली पोलिसांनी या कारवाईतून दिला आहे। स्वप्नील उर्फ संपत गजानन काकफळे वय 25 वर्ष राहणार शेलूद याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन चिखली येथे दुखापत करणे, धाक दपटशा करून मृत्यूस कारणीभूत होणे, चोरी करणे, रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणे, गांजा सदृश्य पदार्थाचे सेवन करून सामान्य जनतेला धाक दपटशा करणे, जुगाराचा खेळ चालविणे, गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे खिसे काचपडून चोरी करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रकारचे 8 गुन्हे दाखल होते। त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशत निर्माण झाली होती। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी ऍक्ट अन्वये माननीय जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। आज रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे आदेशान्वये त्यास 1 वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे। तसेच चिखली येथील अनिकेत श्रीमंत व साहिल शिंगणे यांना बुलढाणा जिल्ह्यातून 3 महिन्यासाठी तडीपार करण्यात येत आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड सर यांचे मार्गदर्शनात चिखली पोलिसांनी केली आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।